वन्स मोर यायचा का? वन्स मोरची खरंच हे नृत्य अनुभवताना जसं नदीला भरता येतं तसंच आपल्या मनालाही भरता येतं की काय असं वाटत होतं नाही. नदी जशी वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन प्रवाही असते, खळाळती असते, तशीच बापट सरांची गाणी आणि कविताही. गगन सदन सारखं अंतर्मय उजळून टाकणारी प्रार्थना त्यांनी लिहिली. चांद मातलासारखं काळाच्या खूप पुढे असलेलं गाणं त्यांनी लिहिलं. आणि अजून त्या झुडपांच्या मागेसारखं काळ कितीही पुढे गेला तरी मनाला कातर करणारं गीतही त्यांचंच. येशील येशील हे प्रेमगीत आणि समस्त प्रेमीजनांना जणू ही कविता आहे ना माझ्याच वर लिहिली असावी बापटांनी असं वाटावं, अशा असंख्य प्रेमकविता त्यांच्या लेखणीतून अवतरल्या. येशील येशील म्हणत बापट सरांच्या आयुष्यातही ती आली. दोघेही सेवादलात काम करत होते. ओळख झाली, मैत्री वाढली आणि स्वातंत्र्य लढ्यात वसंत बापट तुरुंगात गेले. तुरुंगातून सुटल्यावर दोघांनी लग्न केलं. नलिनीताई बापट यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आज त्यांनाही आम्ही विनम्र अभिवादन करतो. बापट सर विचारांनी तर पुरोगामी होतेच, पण त्यांचं राहणीमानही अगदी मॉडर्न होतं. म्हणजे हिंदी सिनेमात दाखवतात ना तसं नलिनीताई आणि बापट सर दोघेही एकत्र बॅडमिंटन खेळायचे, पोहायला जायचे, ब्रिज खेळायचे. नलिनीताई खेळातही त्यांच्या पार्टनर होत्या. सगळं काही अर्ध अर्ध. अर्धा विडा द्यावा घ्यावा, अर्धा विडा द्यावा घ्यावा त्याची लज्जत न्यारी. एक लवंग बेचव, एक लवंग बेचव अर्धी ठसक्याची भारी. कॉफी निम्मी निम्मी बरी, कॉफी निम्मी निम्मी बरी, कप मला बशी तुला. अर्धा घोट झाल्यावर देई बशी घेई पेला. एक खट्टी मिठी गोळी, एक खट्टी मिठी गोळी घेऊ वाटून दोघात. एक खट्टी मिठी गोळी घेऊ वाटून दोघात. अर्धी तुला अर्धी मला, अर्धी तुला अर्धी मला. वर चिमणीचे दात, वर चिमणीचे दात. ऐकूया अशाच आणखी काही प्रेमकविता. बापट सरांची ही कविता म्हणताना सगळ्यांच्या डोळ्यासमोर सर येत असेल, कारण ह्या कवितेची अनेक पारायण आपण ऐकली आणि पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही कविता. विशेषतः लग्न न जमलेल्या जोडप्यांसाठी ही खास कविता होती, त्यांचं दुःख सोपं करण्यासाठी, हलकं करण्यासाठी. कवितेचं नाव आहे फुंकर. बसा म्हणालीस मी बसलो, बसा म्हणालीस मी बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकंच. बाकी मन नव्हतं थाऱ्यावर, बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. दारावरचा पडदा दबते तू लगबग निघून गेलीस माझघरात, माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या खुणा. या जाळीच्या पडद्यात कशाला कोरलायस हे हृदय उलट उत्तान. काचेच्या कवाटात कशाला ठेवले आहेस भुष्याच्या रागुमैना. उडतायत लाकडी फळांवर कचाकड्याची फुलपाखरं, भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रहारी नाही. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा, त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार, काय पण साधा प्रश्न, काय घेणार? देणार आहेस का ते सारं पूर्वीचं? मला हवे आहेत चिंचेचे आकडे, ते आदाशी ओठ, ती कुसबुस, त्या शब्दा. दे झालं कसलं तरी साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंटे आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस, अशी दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही. मी तुला बोलणार होतो छद्मीपणानं, निदान एक वाक्य, एक जेहरी बाण, ते मला जमलं नाही. आणि तू तर नुसती हसत होतीस.
तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली? उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली? पण नकोस सांगूस. तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर, एक फुंकर. छे ग आता कशी राहावी स्मृती मला तेव्हाची सगळी. होता का ग चंद्र तेजवा की होती ती रात्र वादळी. भिजल्या रानावरून तेव्हा आला होता मातट गंध, की घमघमला होता तेव्हा तुझा मोकळा कुंतल बंद. चंद्रकळा होतीस नेसली, चुकलो ना ची कसा विसरलो. जास्वंदीची चुनडी नाही, तूच सांग मी पुरता हरलो. मात्र एवढे स्मरते आहे होता त्याचा पोत रेशमी. मात्र एवढे स्मरते आहे होता त्याचा पोत रेशमी. का डोळे करतेस एवढे, चुकलो का ग सांग पुन्हा मी. कानामधली तुझी कुंडले सलत्याची माझ्या गालावर. मला उलटे म्हणालीस तू असा कसा होतो सहनावर. म्हणालीस का की हे सारे माझ्या मनचे उन्हाड चाळे. सांग काय कुजबुजलो आपण, विसरलीस का तू ही सगळे. होतीस ना तू फुले माळली, नाही आठव नीट जराशी. मला वाटते बकुळ फुलांचा, मला वाटते बकुळ फुलांचा गजरा होता तुझ्या आसपाशी. साधी होतीस तरी त्या दिवशी लाविलेस वाळ्याचे अत्तर. साधी होतीस तरी त्या दिवशी लाविलेस वाळ्याचे अत्तर. नाही मग हा संभ्रम माझा तुझाच किंवा मीच निवृत्त. एक मात्र आठवते निश्चित, एक मात्र आठवते निश्चित. पहाट झाली होती लवकर, भिजले होते फाळ दवाने काटा फुलला अंगांगावर. माझा कोट तुझ्या खांद्यावर, शाल तुझी अन माझ्या देही. माझा कोट तुझ्या खांद्यावर, शाल तुझी अन माझ्या देही. चुकलो का ग मी पुन्हा सांग मग, कशी भासली थंडी नाही. चुकलो का मी पुन्हा सांग मग, कशी भासली थंडी नाही. मानसी नावाचा एक संग्रह आहे सरांचा. आमचे शंकरवैद्य सर नेहमी म्हणायचे की मानसीमध्ये वसंत बापटांचा जो स्वर लागलेला आहे तो अप्रतिम स्वर आहे. इतक्या सुंदर प्रेमकविता की त्या म्हणत राहाव्या अशी एक मालिका कविता मानसी नावाची. त्यातल्या दोनच कविता म्हणतो. मोरपिसासारखी दोन बोटे डोळ्यावर फिरवून ती माझ्यापुढे नाचवीत. एकदा तू म्हणालीस एक बोट धरून पहा. मोरपिसासारखी दोन बोट डोळ्यावर फिरवून ती माझ्यापुढे नाचवीत. एकदा तू म्हणालीस एक बोट धर पाहू. मी विचारलं का, कशासाठी. तू म्हणालीस मुकाट्यानं बोट धर आधी. तू म्हणालीस मुकाट्यानं बोट धर आधी. सुलताना रजियाच्या गुलामाच्या आदमीनं मी तुझं बोट धरलं. बोट सोडवून घेतलंस आणि टाळी वाजवलीस. तेव्हा मात्र दचकलो. हा तर शिरच्छेदाचा संकेत. माझं भय खोटं बोलत नाही. तू म्हणालीस बिचारा तू, न धरलेल्या बुटावर तुझं नाव होतं. तशा सगळ्याच कविता तुझ्यामुळे आणि तुझ्यासाठी. अस्तित्व जर भारलेले तर काय नवल, सगळे शब्दच तू गरबारलेले. या साऱ्या कविता तर तुझ्याच. काही गाणी तुझ्या कानात गुणगुणण्यासाठी, काही तुलाच उमगणाऱ्या हाका, काही टाहो वैराणातून फुटून वैराणात विरून जाणारा. आणि बहुधा या शेवटच्या कैफियती माफ कर शब्दांना तू अस्वस्थ झालीस तर. माफ कर शक्य तर मलाही. तुझ्या हसऱ्या डोळ्यांच्या काठाजवळ एक अश्रू उभा राहिला तर त्यालाही माफ कर. हिशेब. काही क्षण जपलेले, काही क्षण जपलेले, काही क्षण लपलेले.
काही क्षण मखमाली, काही खोल खुपलेले, काही क्षण हरपले, काही आत झिरपले, उकळणाऱ्या मुशीमध्ये काही क्षण करपले, काही क्षण गाण्याचे, काही दूर जाण्याचे, काही क्षण पापणीमधल्या पाण्याचे, काही क्षण वाऱ्यासाठी, काही ध्रुव ताऱ्यासाठी, काही क्षण आभाळाला, काही चिमण चाऱ्यासाठी, काही क्षण काहीचेच, काही बाही नाहीचेच, काही क्षण रुक्मिणीला, काही केवळ राहीचेच, काही क्षण अधिक आले, काही काही वजा केले. हातचा एक हवा होता, तेवढे मात्र राहून गेले, तेवढे मात्र राहून गेले. काही क्षण असेही आहेत की ज्यामध्ये बापट काकांच्या आठवणी ओतप्रोत भरलेल्या आहेत. बापट सरांचं संस्कृतवर निरतिशय प्रेम होतं आणि कालिदासावर विशेष प्रेम. म्हणूनच त्यांनी मेघदूताचा अनुवाद केला असावा आणि कुमारसंभवमधील निवडक रचनांचा अनुवाद म्हणजे उमा ही संगीतिका. बापट काकांची फार इच्छा होती की त्यांची मानसकन्या झेलम परांजपे यांनी ही संगीतिका ओडिसी शैलीत सादर करावी. 2001-2002 साल याचं रेकॉर्डिंग पुण्यात सुरू झालं. ओडिसातले बुजुर्ग संगीतकार पंडित रघुनाथ पाणिग्रही यांनी मराठी काव्याला प्रथमच ओडिसी शैलीतलं संगीत दिलं. त्यावेळी बापट काकांची तब्येत खालावत चालली होती, खूप अशक्तपणाही जाणवत होता. तरीही हे रेकॉर्डिंग पाहण्यासाठी ते आवर्जून स्टुडिओमध्ये यायचे आणि त्यामुळे त्यांच्या मनाला उभारीही मिळत होती आणि तब्येतही सुधारल्यासारखी वाटत होती. नलिनीताई झेलमताईंना म्हणायच्याही की ही तुझी विटॅमिन टॅबलेट आहे आणि ह्या विटॅमिन टॅबलेटचा परिणाम नंतरही काही महिने टिकला आणि काही महिन्यांनी त्याच वर्षी 2002 साली वसंत बापट निवर्तले. त्यांच्या तीव्र इच्छेपोटी त्यांच्या हयातीत त्यांच्या डोळ्यांसमोर तयार झालेलं हे संगीत रूप पाहणार आहोत. पाहूया संगीतिका उमा. मी वसंत जगास पसंत जरान उसंत मला उरली. मी वसंत जगास पसंत जरान उसंत मला उरली. आजवनांतरी वृक्षलतांवरी आजवनांतरी वृक्षलतांवरी पर्णागणिक फुले फुलली. मी वसंत मी जनमोहन तू वनमोहन. मी जनमोहन तू वनमोहन. तरु तरुणाना प्रिय दोघे संगत जमली रंगत रमली. संगत जमली रंगत रमली. संगत जमली रंगत रमली. हिमगिरी कुंवरी चल वेगे मी रतीचा पती. मी मधुरुधई तू वधुरुधई सदय अदय कशी होय युती. अचल तटावर चलतर नवकर ताववली तव रम्य कृती. मी फुलविन कमळीच्या कमला. मी जुळविन भ्रमरांच्या युगुला. मृगी मृगांना भुलव
झुलवतु नेऊन या एकांत तटा कोरांटीवर उधळून रे तू गहिऱ्या गहिऱ्या रंग छटा तू मनी अंगाराला चेतव तू दे पांगाऱ्याला वैभव मीरती चापची तू एकच हेतू त्रिभुवन येईल पायतळी चैत्र मैत्र मदनाचा आता, चैत्र मैत्र मदनाचा आता, त्रिनयन शंभू होय बळी त्रिनयन शंभू होय बळी त्रिनयन शंभू होय बळी कोण तू शशीमुखी दिव्य बिंबाधरा दिव्य बिंबाधरा कोण तू शशीमुखी दिव्य बिंबाधरा दिव्य बिंबाधरा काय लावण्य हे यौवनाचा झरा काय लावण्य हे यौवनाचा झरा का अकालीलता बहरूनी वाकल्या चंचला चंचला जाहल्या वृत्ती हृदयातल्या चंचला जाहल्या वृत्ती हृदयातल्या कोण हा पुष्पशर समजलो वंचना समजलो वंचना थांब तू थांब तू थांब तू थांब तू थांब तू सहन कर तृतीय आलोचना तृतीय आलोचना तृतीय आलोचना सावरी सावरी दीनता
मी सृजनाची दिव्य प्रेरणा कृतांत तू हे मजला ठाऊक मी सृजनाची दिव्य प्रेरणा युगायुगाची प्रीती मी तर युगायुगाची प्रीती मी तर तेज तुझे ते युग संहारक मी सृजनाची दिव्य प्रेरणा रुद्र तुझे ते तांडव तुंबळ रुद्र तुझे ते तांडव तुंबळ कोमल माझे लास्य शुभंकर कोमल माझे लास्य शुभंकर जन्मांतरीची पटली ओळख जन्मांतरीची पटली ओळख कुठवर आता देशील अंतर मी सृजनाची दिव्य प्रेरणा हाक तुला नियतीची देवा हाक तुला हृदयाची वंचित हाक तुला आज्ञाची शापित हाक तुला आज्ञाची शापित तुझे निवाजे एकच संचित एकच संचित एकच संचित मी सृजनाची दिव्य प्रेरणा नील गगनातुनी कोण मज पाहते नील गगनातुनी कोण मज पाहते नील गगनातुनी कोण मज पाहते कोण मज पाहते लाल धरती तुनी कोणही पाहते धवल गंगेमध्ये धवल गंगेमध्ये धवल गंगेमध्ये कोण मज नाहते धवल गंगेमध्ये कोण मज नाहते रोम रोमामध्ये भरुनी राहते भरुनी राहते भरुनी राहते भरुनी राहते कहाणी नाही जीर्ण पुराणी शिवगौरीची नाही येथे केवळ करुण विराणी त्रिभुवन सुंदर श्री शिवशंकर विश्वमानते तो प्रलयंकर उमान त्याच्या क्रोधा पुढे
ईश्वर आला तिचिया हाता अबला होते जेव्हा सबला स्त्रीच प्रेरणा पुरुषार्थाला पुरुष प्रकृती मिलन होवो ही कविकुल गुरुवाणी ही कविकुल गुरुवाणी ही कविकुल गुरुवाणी नमागुती तुवा कधी फिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदैव काजळी दिशायच्या दिशा सदैव काजळी दिशायच्या दिशा भास ग्रासती मध्येच या विजा भयान हासती 10 दिशातुनी तुफान व्हायचे 10 दिशातुनी तुफान व्हायचे सदैव सैनिका पुढेच जायचे पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे प्रलोभने तुला न लोभ दाविती प्रलोभने तुला न लोभ दाविती न मोह बंधने पदास बांधली न मोह बंधने पदास बांधली विरोध क्रोधवा तुला न थांबवी न मोह भासतो गजात वैभवी न दैन्य ही तुझे कधी सरायचे न दैन्य ही तुझे कधी सरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे नभात सैनिका प्रभात येऊ दे नभात सैनिका प्रभात येऊ दे खगा सवे जगा सुखात गाऊ दे खगा सवे जगा सुखात गाऊ दे फुला फुलांवरी सुवर्ण शोभू दे जगात शांतता सुहास लाभू दे न पाय तोवरी तुझे धरायचे न पाय तोवरी तुझे धरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे आपल्या सगळ्यांच्याच मनामनात असलेलं हे गीत सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे. मला वाटतं की वसंत बापट सर हे देखील एक कवी मनाचे सैनिकच होते. विशीत असताना त्यांनी पहिलं गाणं लिहिलं शिंग फुंकिले रणी आणि मग ते शिंग जाज्वल्य प्रेरणेने फुरफुरत राहिलं दुमदुमत राहिलं. सेवादल 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 ध्यास जया हर्षाने उल्लेखिल भावी इतिहास तया. सेवादलाची तत्वनिष्ठता विचारधारा ही त्यांनी केवळ जपलीच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली गाण्यांच्या आणि कलापथकाच्या रूपाने. साधना साप्ताहिकाचे 14 वर्ष ते संपादक होते. चित्रपटासाठी त्यांनी काही मोजकीच पण उत्तमोत्तम अशी गाणी लिहिली. काही जणांचं असंही म्हणणं आहे की ते चित्रपटासाठी आणखीही गाणी लिहू शकले असते पण त्यांची संपूर्ण साहित्यिक सांगीतिक प्रतिभा त्यांनी जणू
सेवा दलासाठी आणि कला पथकासाठी राखून ठेवली होती. म्हणूनच राष्ट्रसेवा दल आणि वसंत बापट आणि सामाजिक कविता हे समीकरण अनन्य असंच आहे. ते व्यक्त होतं कधी सावंतसारख्या कवितेमधून तर कधी अशा स्फूर्तिगीतांतून. ऐकूया. गतकाळाची होळी झाली धराउद्याची उंचगुळी पुराण तुझे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. गतकाळाची होळी झाली धराउद्याची उंचगुळी पुराण तुझे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास नीलत लाभ असो. कुशाल फुटक्या बुरुजावरती पणजोबाचे वृत्त असो. चंद्रावरती महाल बांधू नको आम्हाला जीर्णगणी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. शेषफणेवर पृथ्वी डोले. शेषफणेवर पृथ्वी डोले मेरूवरती सूर्य फिरे. स्वर्गामध्ये इंद्र नांदतो चंद्र राहूच्या मुखी फिरे. बालकथाया एकावरती एक कळी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. दहा दिशातून अवकाशातून विमान उंचे भिरभिरते. अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते. नव्या जगाचे नायक आम्ही तुम्ही पुजावी जुनी म्हणी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंचगुळी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. 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 बाभूळ झाड, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे टिकले काटे, आभाळात खुपसून बोटे, बाभूळ झाड उभेच आहे. बाबूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली, छाताडाची ढलपी फुटली, बाभूळ झाड उभेच आहे. जगले आहे जगते आहे काकुळतेने बघते आहे. जगले आहे जगते आहे काकुळतेने बघते आहे. खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन ते उभेच आहे. बाभूळ झाड उभेच आहे. टक 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 चिटर फटक सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा
टणक पाय वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे, बाबूळ झाड उभेच आहे. सावंत सावंत, अरे किती वर्षांनी भेटतोयस मला? आता मध्यंतरामध्ये बरेच लोक असे आले होते, अरे किती वर्षांनी भेटतोयस मला. तसा सावंतही भेटला, सावंत सरांना भेटला आणि सावंत अरे किती वर्षांनी भेटतोयस मला. स्वराज्य आले जुने देखील झाले, चले जाऊ पुकारणारा तुझा इरसाल म्हातारा केव्हा शांत झाला. सकाळी दुपारी तू कुठे दिसला नाहीस, सकाळी दुपारी तू कुठेच दिसला नाहीस. सिंहासने पुन्हा पुन्हा भरली आणि पुन्हा पुन्हा रीती झाली. मैफिलीत तुझा पत्ताच नाही. खरे सांगू, मीही तुला विसरून गेलो. तर आज तू उभा सावंत, अरे तू कुठे होतास? सावंतच ना तू? अजून डोळ्यापुढे चित्र आहे. तट्ट फुकताच शर्टाची बाही फाडणारे दंड, बार बार उडून लाल झालेल्या रिव्हॉल्व्हरच्या अग्रासारखी तुझी बुबुळे, दोन्ही फुफ्फुसात हिम्मत उदंड आणि खळाळत उकळी फुटणारे हासू. चुकलास तू सावंत. फक्त डोळे पूर्वीपेक्षा ओलसर जरासे आणि कदाचित सगळा अंगार हाडांच्या फुंकण्यात. सावंत आठवतंय तुला? कसाऱ्याच्या जंगलात भयाण रात्री डासांच्या संगीत संगतीत पावसाळ्याचे एक ठाय लईत तू शिळ घालायचास बेदरकार. साल्या ऐकेल कुणी असं म्हटल्यावर मुद्दाम ताशासारखा हशा बडवीत मला म्हणायचास, बम्मन का बेटा, अरे बम्मन का बच्चा आहेस बेट्या. सावंत, तुला मलेरियाने पंक्चर केलं म्हणून, नाहीतर त्याच साली इंग्रजांची ऐशी की तैशी व्हायची होती रे. तुला खरं सांगतो सावंत, हिवाळ्या पुलाखाली डायनामाइट पेरायची कल्पनाच केवढी ग्रेट होती. मोतीराम फितूर झाला नसता तर पंजाब मेल सह्याद्रीने गिळलीच असते. कसला पचकन थुंकलास तू त्याच्या नावावर. तो आता मंत्री झालाय. हो, तो मंत्री झालाय सावंत. अरे दचकतोस कशाला? तोच काय गुरखा गोळी झाडणार म्हणून चड्डी खराब करणारा आपला शिरसाट ताठ पुढारी झालाय आता. जग फार बदललंय रे सावंत, जग फार बदललंय रे सावंत. जागरण करून स्वप्न रंगवायचे दिवस केव्हाच विरघळले. आता कंत्राटदारांचे राज्य आहे भैया. ठेकेदारांच्या ठेक्यावर झुलणारी दुनिया तुला दारात उभं करणार नाही. खरं सांगतो, मीही आता बदललोय. खरंच सांगतो, मीही आता बदललोय. पोट पाहणं किती सुटलंय. बुडाखाली मोटार आली म्हणशील का आता मला लुकड्या? हा, पोलादाचे काम कधी मोडते का नफऱ्या? कबूल, सगळं कबूल सावंत, सगळं कबूल. खरं सांग एकदा, आता म्हणत होतास ते खोटं आहे ना सगळं? नाही ना तुला क्षय झालेला? नाही ना तू हातभट्टीच्या झंझाटात? नको रे होय म्हणूस. परदेशी सोन्याच्या चोरट्या आयातीत खरंच का तू आता सामील होणार आहेस? वेंडोरचा लायसन्स खरंच हवाय? खरंच तू कोणाला लाच देणार आहेस? सावंत 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 नाही म्हण, नाहीतर होय तरी म्हण झडझडून. सावंत, तू गप्प बसू नकोस भ्रमिष्ट भूतासारखा. सावंत, तू काहीतरी बोल, परिचित दाखव, पटव मला तोच तू सावंत म्हणून. खिशात खुशाल हँड ग्रेनेडचा अननस ठेवणारा तू सावंत? नाही, तू सावंत नाहीस. अरे निदान थुंक तरी पचकन, शिवी तरी घाल एखादी. अंगातली रग आणि तोंडातली शिवी दोन्ही हरवून बसलास का रे सावंत? माझ्याशी तसा बोल 25 वर्षांनी. नाहीतर सावंत चले जाओ आमच्या फोपशा स्वराज्यातून, चले जाओ आमच्या फोपशा स्वराज्यातून. सावंत, हे सावंत, वसंत बापटांची प्रतिभा एवढी प्रचंड होती
की काही प्रमाणात त्यांच्या समवयस्कांनाही ते आपल्याहून मोठे वाटायचे, पण त्याचवेळी ते चिरतरुणसुद्धा होते. माझं भाग्य की त्यांना प्रचंड सहवास मला लाभला त्यांचा. माझ्या आजोबांपेक्षा मोठे असून मी त्यांना नेहमी काकाच म्हटलं आणि त्यांनी कधीच मला जाणवू दिलं नाही की ते केवढे मोठे होते. आज खास त्यांच्या आठवणीत त्यांच्यासारखा झकपक शर्ट आणि सेमी फॉर्मल लाईट ट्राउझर घालून आलेलो आहे. मी त्यांना वसंत काकाच म्हणणार आहे. वसंत काकांचं भाषेवर इतकं प्रभुत्व होतं की मराठी भाषेतल्या प्रत्येक प्रांतातली भाषा, प्रत्येक शैली ते इतक्या सहजपणे लिहायचे, बोलायचे की वाटावं ते त्याच प्रांतात जन्मले, की ती बोली, ती शैली बोलणाऱ्या माणसांसोबतच त्यांचा जन्म झाला, त्यांच्यासोबतच ते वाढले. प्रत्येक शैलीत इतकं समरसून लिहायचे की वाटायचं की हीच त्यांची मूळ शैली. आज कुठलाही आर्थिक डेटा आपण बघितला तर लक्षात येतं की गेल्या कित्येक दशकांमध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी वाढतच गेली आहे. हीच दरी अतिशय प्रभावीपणे त्यांनी सादर केली आहे पुढच्या गाण्यामध्ये, या गरिबानो या. दत्ता मामा, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की वसंत काका हे केवळ कवी किंवा लेखक नव्हते, तर ते वाग्गेयकार होते, संगीतकार होते. म्हणजे त्यांना प्रत्येक कविता, प्रत्येक गाणं हे चालीसकट सुचायचं आणि दत्ता मामा हे त्याचे साक्षीदार आहेत. कसं ते चालीतच त्यांना गीत सुचायचं. ही गोष्ट जास्ती लोकांना माहीत नसेल, पण त्यांच्या अर्ध्याहून जास्त गीतांच्या चाली त्यांच्या स्वतःच्या आहेत आणि एखाद्या संगीतकाराला लाजवतील इतक्या ओरिजिनल आहेत. या पुढच्या दोन्ही गीतांच्या चाली त्यांच्या आहेत. ऐकूया तर मग. या गरिबांनो या, झेंडा ती घ्या, शाहीर हाक तुम्हा हाय हो, शाहिरी हक तुम्हा हाय हो. सावकारी शाही ठेवायची नाही, ठेचायची आता हाय हो, हाय हो, ठेचायची आता हाय हो. या गरिबांनो या, झेंडा ती घ्या, शाहीर हाक तुम्हा हाय हो. हक तुम्हा हाय हो. मजल्यावर मजले डौलात सजले, नजर ठरत नाही हो, नजर ठरत नाही हो, नजर ठरत नाही हो. सापांची झोपडी, अंधारी बापडी, रंकाला सण कधी नाही हो, नाही हो, रंगाला सण कधी नाही हो. या गरिबांनो या, झेंडा ती घ्या, शाहीर हाक तुम्हा हाय हो, शाहिरी हक तुम्हा हाय हो. मोटार जांभळी भरधाव धावली, बसून भावली जाय हो, बसून भावली जाय हो. रंकाला मातर बाभळीची छत्तर, रंकाला मातर बाभळीची छत्तर, संगतीला कुत्तर हाय हो, हाय हो, उत्तर हाय हो. या गरिबांनो या, झेंडा ती घ्या, शाहीर हाक तुम्हा हाय हो. सावकारी शाही ठेवायची नाही, ठेचायची आता हाय हो, हाय हो, ठेचायची आता हाय हो. या गरिबांनो या. आणि ज्या काळी वसंत काकांनी लिहिलं त्या काळी बहुतेक शेतकरी आणि कष्टकरी हे अशिक्षित होते. आपल्या गाण्यातून वसंत काकांनी त्यांचं जीवन जगासमोर आणलं आणि त्यांचे प्रश्न सुद्धा जगासमोर आणले. पुढचं जे गाणं आहे ते जणू महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांचं एक मुखपत्रच आहे. मराठी कम्युनिस्टांमध्ये सुद्धा हे खूप लोकप्रिय आहे. जिकडे वसंत बापट हे नाव सुद्धा माहिती नाही तिकडे सुद्धा हे गाणं लोकांना पाठ आहे. यावरूनच याची लोकप्रियता कळते. या गाण्याचं एक अनप्लग्ड व्हेरिएशन आम्ही तुमच्या पुढे सादर करत आहोत. तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान,
चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. तुझ्या घणाच्या घावामधून उठे उद्याच्या जगाची आस. तुझ्या घामाच्या थेंबामधून, तुझ्या घामाच्या थेंबामधून पिके भुकेल्या भावाचा घास. चल मारून धडक उभा फोडू खडक, चल मारून खडक उभा फोडू खडक. आता कशाची भूक तहान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. तुझ्या पोलादिटाचे खालू शिक्या पाण्याचे निघतील झरे. तुझ्या लोखंडी दंडामधून, तुझ्या लोखंडी दंडामधून आहे विजेची ताकद रे. तुझ्या श्वासामधून उभा फोडू खडक, चल मारून धडक उभा फोडू खडक. आता कशाची भूक तहान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. भाग्य लिहिलेलं माझं तुझं, घाम आलेल्या भाळावरी. भाग्य लिहिलेलं माझं तुझं, घाम आलेल्या भाळावरी. स्वप्न लपलेलं माझं तुझं, स्वप्न लपलेलं माझं तुझं. इथं परड माळावरी घेऊन कुदळ खोर, चला जाऊ मोर. घेऊन कुदळ खोर, चला जाऊ मोर. देऊ देशाला जीवन दान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. वाह, हे गाणं खरं तर आपण अनेकदा ऐकलेलं आहे, पण हे गाणं नवीन स्वरूपात गिटारवर जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरंच हे पटतं की बापट सरांची गाणी ही खरोखरच नवीन पिढीपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचलेली आहेत.